Hi students, good morning to all of you. In last lecture we have started a topic instruction set and programming of 8085 microprocessor. In last lecture we have discussed about the some points related with this instructions cycle. For example, in last lecture we have seen the three definitions. For example, T-state, machine cycle and instruction cycle. Today we are going to start a new point related with this chapter is instruction format. आजच्या लेक्चरला आपण काय शिकणार आहोत तर इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट जे आहे ते इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट काय आहे ते आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत. आणि काल जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं इन्स्ट्रक्शनचं त्या क्लासिफिकेशन मधला पहिला जो पॉइंट आहे डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स ते आपण आज स्टडी करायला घेणार आहोत. आता इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट म्हणजे काय लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं प्रत्येक लँग्वेजचा एक सिंटॅक्स ठरलेला असतो किंवा प्रोग्राम सॉल्व करायचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो, त्याच पद्धतीनं इथं ज्या वेळेला तुम्ही मायक्रो प्रोसेसरला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करता त्याला त्या इन्स्ट्रक्शन्स कशा प्रोव्हाइड करायच्या त्याचा काय झालेला आहे एक फॉर्मॅट ठरलेला आहे. मग इन्स्ट्रक्शन म्हणजे काय आहे हो तर थोडक्यात कॉम्बिनेशन ऑफ बीट पॅटर्न आहे. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे असं वेगळं डिफरंट असं काही नाही आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही आत्तापर्यंत C++ असेल किंवा HTML असेल त्यामध्ये जसं प्रोग्रामिंग करत होता त्याच पद्धतीनं इथं आता मायक्रो प्रोसेसरमध्ये आपण काय करणार आहोत इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणार आहोत. मग हे इन्स्ट्रक्शनमध्ये काय असतील तर त्याच्यामध्ये काही वर्ड्स वापरण्यात आलेले आहेत आणि काही ॲड्रेसेस वापरण्यात आलेले आहेत. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर इन्स्ट्रक्शन आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर कॉम्बिनेशन ऑफ बीट पॅटर्न. आता ही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला तुम्ही मायक्रो प्रोसेसरला प्रोव्हाइड करता किंवा ही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला तुम्ही राईट डाऊन करता त्यावेळेला ती इन्स्ट्रक्शन मेनली दोन पार्टमध्ये डिवाइड केली जाते. त्यातला पहिला पार्ट जो आहे तो आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय हो तर ती इन्स्ट्रक्शन्स ज्या वेळेला एक्झिक्यूट होईल त्याला कोणती टास्क परफॉर्म झाली पाहिजे त्याला काय म्हटलं जातं इन्स्ट्रक्शन ऑपरेशन. इथं मी राईट डाऊन करते द टास्क विच इज टू बी कॅरी. ज्याला तुम्ही एखादी इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करता त्याला त्या इन्स्ट्रक्शनना कोणतं फंक्शन करायला हवं किंवा कोणती टास्क परफॉर्म करायला हवं त्याला काय म्हटलं जातं इन्स्ट्रक्शन ऑपरेशन. आणि त्यालाच इथं काय म्हटलं जातं तर OP कोड. बघा आता आपण इथून पुढे ज्या इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन करणार आहोत त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये OP कोड आपण हे मेन्शन करणार आहोत. मग लक्षात आलं तुमच्या की OP कोड म्हणजे काय तर ती इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट केली जाईल त्याला त्या इन्स्ट्रक्शननं कोणती टास्क परफॉर्म करायचे त्याच्या शॉर्ट फॉर्म मधलं नेम म्हणजे काय असणार आहे त्याचा OP कोड. फॉर एक्झाम्पल आपण Cout बघतो. Cout काय करतं तर तुमचा आउटपुट देण्याचं काम करतं. म्हणजे Cout हे फंक्शन जे आहे त्याला दिलेले टास्क काय असते तर एखादं आउटपुट तुम्हाला डिस्प्ले करणं. त्याच पद्धतीनं तुम्ही ज्याला Cin वापरता त्याला दिलेली टास्क कोणती आहे तर इनपुट प्रोव्हाइड करणं. याच्याशी आता आपण खूप सारे फॅमिलियर झालेलो आहोत. आता त्याच पद्धतीनं ह्या इन्स्ट्रक्शन्स सुद्धा ज्याला तुम्ही राईट डाऊन कराल त्याला त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स वापरले जातात आणि त्या शॉर्ट फॉर्म वरून काय केलं जातं तर ती इन्स्ट्रक्शन जी आहे ती कोणती टास्क परफॉर्म करणार आहे हे डिसाईड केलं जातं. आणि सेकंड पार्ट जो आहे ऑपरेशनचा तो आहे ऑपरंड. आता ऑपरंड म्हणजे काय तर ती इन्स्ट्रक्शन्स कोणती आहे हे समजलं तुम्हाला त्याच्या OP कोडवरनं. मग ते इन्स्ट्रक्शन्स परफॉर्म करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबलची गरज लागते बरोबर आहे ना. ज्याला तुम्ही एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इव्हॅल्युएट करता त्याला त्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलची गरज लागते. इथं सुद्धा आपण काय करणार आहोत तर मायक्रो प्रोसेसरला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणार आहोत. मग त्याच्यासाठी रिलेटेड काय लागतात तर ऑपरंड लागतात. ऑपरंड म्हणजे काय तर ज्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. ऑपरंड मीन्स ऑपरेशन परफॉर्म ऑन दॅट.
ज्याला ही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते किंवा मायक्रो प्रोसेसरला प्रोव्हाइड केली जाते, त्याला ती कुणावरती प्रोव्हाइड करायची आहे किंवा कुणावरती ती काय करायची आहे, कॅरी करायची आहे, ते म्हणजे काय असते त्याचं ऑपरंड. आता इथं ऑपरंड म्हणजे काय असणार आहेत बघा, तर रजिस्टर्स असणार आहेत. लास्ट लेक्चरला मी हे सांगितलं की इथं या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त रजिस्टर एवढंच एक डोक्यात ठेवायचं आहे किंवा जे काही आपण ऑपरंड इथं वापरणार आहोत ते ऑपरंड म्हणजे काय असणार आहेत, आपले जनरल पर्पज रजिस्टर, की जे किती आहेत 6. रजिस्टर ए म्हणजे ॲक्युम्युलेटर, रजिस्टर बी, सी, डी, ई, एच, एल एवढे रजिस्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचाच वापर करून आपण काय करणार आहोत, ॲज अ ऑपरंड राईट डाऊन करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त अजून 2 ऑपरंड आहेत, ते म्हणजे एक आहे डेटा आणि सेकंड ऑपरंड जो तुम्हाला इथं अवेलेबल करून दिला जाणार आहे तो असणार आहे मेमरी ॲड्रेस. बघा याच्यामध्ये ऑपरंड फक्त 3 टाईप्सचेच असणार आहेत. फर्स्ट टाईप इन्क्लूड असणार आहे की रजिस्टर. सेकंड टाईपचा ऑपरंड तुमचा काय असू शकतो, तर डायरेक्ट तुम्हाला तिथं काय दिली जाईल, व्हॅल्यू दिली जाईल किंवा डायरेक्ट तुम्हाला 8 बिट डेटा प्रोव्हाइड केला जाईल. आणि थर्ड ऑपरंड तुमचा काय असणार आहे, तर मेमरी लोकेशन. या 3 ऑपरंड व्यतिरिक्त इथं कोणताही ऑपरंड आपल्याला इन्स्ट्रक्शन्समध्ये यूज करायचा नाही आहे. लक्षात आलं तुमच्या की इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट म्हणजे काय, तर इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट किंवा इन्स्ट्रक्शन काय आहे, तर कॉम्बिनेशन ऑफ बीट पॅटर्न. कोणतीही इन्स्ट्रक्शन जर तुम्ही एक्झिक्यूट करायला गेली तर ती इन्स्ट्रक्शन 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली असते किंवा कोणतीही इन्स्ट्रक्शन्स तयार करण्यासाठी त्याचे 2 पार्ट्स लागतात. पहिला पार्ट आहे त्याचा ओपी कोड. ओपी कोड म्हणजे काय, तर शॉर्ट फॉर्ममधलं त्या इन्स्ट्रक्शनचं नेम की जी काय करत असते, कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार आहात ते त्याच्यातून तुम्हाला सजेस्ट केलं जातं. आणि सेकंड वन जो आहे तो आहे ऑपरंड, की ज्याच्यावरती ॲक्च्युली ते ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. आता या इन्स्ट्रक्शन फॉर्मॅटवरून इन्स्ट्रक्शनचे 3 फॉर्मॅट्स तयार केलेले आहेत. पहिला आहे 1 बाईट इन्स्ट्रक्शन. सेकंड वन आहे 2 बाईट इन्स्ट्रक्शन. आणि थर्ड आहे 3 बाईट इन्स्ट्रक्शन. आता हे 1 बाईट इन्स्ट्रक्शन, 2 बाईट इन्स्ट्रक्शन अँड 3 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय आपण बघूया. कोणतीही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला त्याला काय केला जातो, तर मेमरी स्पेस अलोकेट केला जातो. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आपण C++ मध्ये डेटा टाईप्स बघितले. डेटा टाईप्स कशासाठी आहे तो, तर ज्यावेळेला तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर कराल त्यावेळेला त्या व्हेरिएबलसाठी किती मेमरी ऑक्युपाय केली जाते हे कशावरून डिसाईड केलं जातं, तर त्याच्या डेटा टाईप्सवरून ठरवलं जातं. ज्या वेळेला तुम्ही कॅरेक्टर टाईपचा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला त्याच्यासाठी 1 बाईट मेमरी अलोकेट केली जाते. ज्याला तुम्ही इंटिजर डेटा टाईप डिक्लेअर करता त्याला त्याच्यासाठी 2 बाईट मेमरी अलोकेट केली जाते. म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे C++ तिथं मेमरी अलोकेशन कशावरती डिपेंड असतं, तर व्हेरिएबलचा जो डेटा टाईप आहे त्याच्यावरती मेमरी अलोकेशन डिपेंड असतं. आता इथं बघा, इथं सुद्धा काय केलं जातं, तर ज्याला तुम्ही मायक्रो प्रोसेसरला इन्स्ट्रक्शन्स देता त्यावेळेला त्या काय करत असतात, तर त्याला मेमरी स्पेस अलोकेट करावा लागतो. मग हा मेमरी स्पेस जो आहे तो 3 टाईपमध्ये त्या इन्स्ट्रक्शनला अलोकेट केला जातो. आता पहिला आहे 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आता 1 बाईट इन्स्ट्रक्शन, बाईटचा मीनिंग तुम्हाला माहिती आहे की 8 बीटचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं, 1 बाईट. मग आता 1 बाईट इन्स्ट्रक्शन्स म्हणजे कशी इन्स्ट्रक्शन्स, की ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्याला त्याच्यासाठी 1 बाईट मेमरी स्पेस अलोकेट केला जाईल. बघा, ही इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला एक्झिक्यूट होणार आहे त्यावेळेला त्याच्यासाठी मेमरीमधला 1 बाईट एवढा स्पेस त्या इन्स्ट्रक्शनसाठी एक्झिक्यूट केला जाईल. मग आता हा स्पेस त्याला दिल्यानंतर त्या एकाच बाईटमध्ये काय स्टोअर केलं जातं, तर त्याचा ओपी कोड आणि ऑपरंड हे दोन्ही काय केलं जातं, एकाच बाईटमध्ये स्टोअर केलं जातं. बघा, थोडंसं हे आता आपल्याला डिफरंट शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये की 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला त्याला मेमरीमधला 1 बाईटचा स्पेस म्हणजे 8
बीट त्याला काय केली जाते, मेमरी अलोकेट केली जाते आणि त्या 8 बीटमध्ये त्याचा OP कोडसुद्धा तिथंच स्टोअर केला जातो आणि ऑपरंडही त्याच एका बाईटमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आता ह्या 1 बाईट इन्स्ट्रक्शन्समध्ये कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन्स येतात तर फॉर एक्झाम्पल ज्याला तुम्ही रजिस्टर टू रजिस्टर डेटा ट्रान्सफर करत असता त्यावेळेला ते दोन्ही कसे आहेत, रजिस्टर्स आहेत, त्यावेळेला तिथं काय केली जाते तर ती इन्स्ट्रक्शन 1 बाईट इन्स्ट्रक्शनमध्ये येते. फॉर एक्झाम्पल मूव AB. आता इथं काय केलं जातं, ए सुद्धा एक रजिस्टर आहे की ज्याला आपण ॲक्युमुलेटर असं म्हणतो आणि बी हा सेकंड टाईपचा रजिस्टर आहे. इथं दोन्ही ऑपरंड्स कशी आहेत तर रजिस्टर्सच आहेत. म्हणून ही इन्स्ट्रक्शन कशी येते तर 1 बाईटमध्ये. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे RRC. आता RRC म्हणजे काय तर इथं तुमच्या ॲक्युमुलेटरमधले कंटेंट काय केले जातात, रोटेट केले जातात राईट साईडनं. म्हणून त्या इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा काय केलं जातं तर फक्त ऑपरंड म्हणून ॲक्युमुलेटर हा एकच रजिस्टर वापरला जातो. म्हणून ही इन्स्ट्रक्शन कशी येते तर 1 बाईट टाईपमध्ये येते. आता सेकंड बाईट जी आहे ती आहे 2 बाईट इन्स्ट्रक्शन. आता 2 बाईट इन्स्ट्रक्शन ज्या वेळेला एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला मेमरीमधले त्याच्यासाठी 2 बाईट्स मेमरी एवढी अलोकेट केली जाते. बघा आता इथं 2 ब्लॉक्स ह्या इन्स्ट्रक्शनसाठी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. एक असणार आहे आणि हा एक, एवढे 2 बाईट काय केले जातील त्याच्यासाठी अलोकेट केले जातात. आता हे 2 बाईट त्याला ज्या वेळेला अलोकेट केले जातात त्यावेळेला फर्स्ट बाईट जो आहे त्याच्यामध्ये काय स्टोअर केला जातो तर त्या इन्स्ट्रक्शनचा OP कोड. बघा फर्स्ट बाईटमध्ये OP कोड आणि सेकंड बाईटमध्ये मग काय स्टोअर केलं जातं तर ही इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट केली जाते त्याला त्याच्यामध्ये डायरेक्टली काय दिला जातो, तुम्हाला डेटा दिला जातो. म्हणून सेकंड बाईटमध्ये काय स्टोअर केलं जातं तर डेटा. बघा ज्याला तुम्ही 1 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणताय त्याला एकाच मेमरी अलोकेशनमध्ये OP कोड आणि ऑपरंड दोन्हांसाठी सुद्धा एकच मेमरी ब्लॉक अवेलेबल करून दिला जातो. ज्या वेळेला तुम्ही 2 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणताय त्याला त्याच्यासाठी 2 मेमरी अलोकेशन दिले जात आहेत. एका मेमरी अलोकेशनमध्ये त्याचा OP कोड स्टोअर केला जातो आणि दुसऱ्या मेमरी अलोकेशनमध्ये काय स्टोअर केलं जातं तर डेटा हा स्टोअर केला जातो. आणि थर्ड टाईपची जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे 3 बाईट इन्स्ट्रक्शन. या 3 बाईट इन्स्ट्रक्शनसाठी 3 मेमरी ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात. त्या प्रत्येकाची साईज किती असते 1 बाईट. आता हे 3 ज्याला अलोकेट केले जातात त्याला त्या प्रत्येकामध्ये काय स्टोअर केलं जातं ते बघूया. सेकंड जे आहे त्याचे एक्झाम्पल बघा MVIB05H. ज्याला अशा पद्धतीची इन्स्ट्रक्शन येते की ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आयचा यूज केला जातो त्यावेळेला तिथं काय केला जातो तर डायरेक्ट इमिजिएट डेटा तुम्हाला दिला जातो आणि तो डेटा काय केला जातो त्या रजिस्टरमध्ये स्टोअर केला जातो. आता पहिली इन्स्ट्रक्शन आणि दुसरी इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये तुम्हाला थोडासा तरी डिफरंट लक्षात आला असेल. पहिली इन्स्ट्रक्शन काय आहे MOV आणि AB. ए आणि बी काय आहेत तर रजिस्टरची नावं आहेत. बी मधला डेटा काय केला जातो ए मध्ये मूव्ह केला जातो. इथं ए मध्ये किती डेटा आहे हे स्पेसिफाय केलंय का नाही आहे केलेलं. बी मध्ये किती डेटा आहे हे स्पेसिफाय केलंय का नाही आहे. फक्त तिथं काय सांगितलेलं आहे तर बी मधला डेटा काय करा ए मध्ये कॉपी करा. मग तो डेटा किती बाईट आहे किती आहे याच्याशी आपल्याला काही इथं घेणं देणं नाही आहे. डायरेक्टली तुम्हाला काय सांगितलेलं आहे डेटा ट्रान्सफर करा. पण सेकंड टाईपची इन्स्ट्रक्शन बघा इथं काय सांगितलेलं आहे MVIB05H. आता ज्याला अशा पद्धतीची इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिली जाते त्याला या इन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्टली डेटा दिलेला आहे म्हणजे व्हॅल्यू. इथं 05 काय आहे हो तर व्हॅल्यू आहे किंवा इथं आपण त्याला कम्प्युटरच्या मायक्रो प्रोसेसरच्या लँग्वेजमध्ये त्याला काय म्हटलं जातं तर 8 बीट डेटा. मग हा 8 बीट डेटा काय सांगितलेला आहे तर रजिस्टर बी मध्ये काय कर मूव्ह कर. ज्याला असा डायरेक्ट डेटा तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये दिला जातो त्याला तो काय असतो तर इमिजिएट डेटा असतो आणि त्याच्यासाठी आय हे ॲब्रिवेशन तिथं वापरलं जातं. आता थर्ड जी इन्स्ट्रक्शन आहे ती आहे 3 बाईट इन्स्ट्रक्शन.
आता या 3 बाईट इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलं जातं, तर इथं तुम्हाला मेमरीचे 3 ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात ह्या इन्स्ट्रक्शनसाठी. त्या तिन्ही ब्लॉकपैकी पहिला जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काय स्टोअर केला जातो, तर OP कोड स्टोअर केला जातो. सेकंड जो बाईट आहे त्याच्यामध्ये लोअर ॲड्रेस स्टोअर केला जातो आणि थर्ड जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये हायर ॲड्रेस स्टोअर केला जातो. बघा आता इथं प्रत्येक वेळेला ह्या इन्स्ट्रक्शनची डेप्थ काय होत जाते, वाढत जाते. पहिल्या इन्स्ट्रक्शनच्या टाईपमध्ये रजिस्टर टू रजिस्टर दिलेला आहे. सेकंड टाईपमध्ये काय दिलेलं आहे, तर एक आहे OP कोड आणि डायरेक्टली तुम्हाला तिथं काय दिलेलं आहे, डेटा दिलेला आहे की जो तुम्ही रजिस्टरमध्ये मूव्ह करू शकता किंवा मेमरी ॲड्रेसवरती. आणि थर्ड टाईपमध्ये काय दिलेलं आहे, तर 3 बाईट इन्स्ट्रक्शन की ज्याच्यासाठी 3 मेमरी ब्लॉक अवेलेबल करून दिले जातात. पहिला मेमरी ब्लॉक जो आहे त्या मेमरी ब्लॉकमध्ये पहिल्या मेमरी ब्लॉकमध्ये OP कोड स्टोअर केला जातो. दुसऱ्या मेमरी ब्लॉकमध्ये काय स्टोअर केलं जातं, तर लोअर ॲड्रेस. आणि थर्ड मेमरी ब्लॉकमध्ये काय स्टोअर केलं जातं, तर हायर ॲड्रेस. आता लोअर ॲड्रेस आणि हायर ॲड्रेस बघा काय, इथं मी एक एक्झाम्पल लिहिते. ह्या इन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल बघा, LXI. ओके, ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये L असेल ती इन्स्ट्रक्शन कशाची असणार आहे, लोडची इन्स्ट्रक्शन असणार आहे. आता इथं काय सांगितलं आहे, LXI म्हणजे इथं काय कर, तर लोड कर. काय लोड कर किंवा कुठं लोड कर, तर H दिलेला आहे. H म्हणजे काय, तर रजिस्टर जो शेवटचा आहे HL पेअर. म्हणजे इथं काय झालं, तर HL रजिस्टर पेअर जी आहे ती लोड करणे. लोड करणे म्हणजे काय करणे, तर त्याच्यामध्ये डेटा काय केला जातो, ॲड केला जातो. कुठून लोड करायचे आहे, तर 2050 हे त्याच्यासाठी एक मेमरी लोकेशन अवेलेबल करून दिलेलं आहे. त्या मेमरी अलोकेशनवरती जो काही डेटा असेल तो काय कर, HL पेअरमध्ये टाक. मग ज्याला अशा टाईपची मेमरी अलोकेशनची तुम्हाला इन्स्ट्रक्शन येते त्याला ती मोस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स कोणत्या टाईपमध्ये येते, तर 3 बाईट. आता ही इन्स्ट्रक्शन जी आहे त्याचा ॲड्रेस बघा तुम्ही, ॲड्रेस हा आहे 2050. याचे काय केले जातात, तर लोअर बाईट आणि हायर बाईट ॲड्रेस फाइंड आउट केला जातो. लोअर बाईट ॲड्रेस म्हणजे काय, तर जो युनिट प्लेसचा ॲड्रेस आहे याचे 2 भाग केले जातात. इकडचा जो बाईट आहे हा हायर बाईट येतो आणि इकडचा बाईट जो आहे तो काय येतो, लोअर बाईट येतो. बघा कोणतीही नॉर्मली तुम्ही ज्याला एखादी व्हॅल्यू पुटअप करता किंवा व्हॅल्यू राईट डाऊन करता त्याला त्याची जशी प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केली जाते त्याच पद्धतीनं लोअर ॲड्रेस आणि हायर बाईट ॲड्रेस हा काय केला जातो, फाइंड आउट केला जातो. जे लास्टचे जे 2 डिजिट्स आहेत किंवा युनिट प्लेस आहे त्याची व्हॅल्यू कशी असते, तर कमी असते. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, तर लोअर बाईट ॲड्रेस म्हटलेलं आहे. आणि युनिट प्लेस नंतर जे पहिले 2 डिजिट येतात त्यांची व्हॅल्यू काय असते, हायर असते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर हायर बाईट ॲड्रेस. बघा हा इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला आता आपण ॲक्च्युली इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन करणार आहोत त्याला तुम्हाला तिथं पहिलं सेंटेन्स तुमचं त्याच्यामधलं येणार आहे की इन्स्ट्रक्शन जी आहे ती किती बाईटची आहे, 1 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे, 2 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे का 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. हे त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं आहे. याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जात नाही की इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट मीन्स व्हॉट. पण इथून पुढं जे काही आपण स्टडी करणार आहोत त्याच्यासाठी हे तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. 1 बाईट इन्स्ट्रक्शन, 2 बाईट इन्स्ट्रक्शन आणि 3 बाईट इन्स्ट्रक्शन्स. ओके, आता आपण आपला पहिला ग्रुप जो इन्स्ट्रक्शनचा आहे डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स, त्या इन्स्ट्रक्शन्सला आता आपण स्टार्ट करूयात. या डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला जवळजवळ 20 to 30 टाईपच्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. प्रत्येक इन्स्ट्रक्शन ही महत्त्वाची आहे कारण याचा प्रोग्राम ज्याला तुम्ही राईट डाऊन करताना याचे त्याला त्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. पहिला ग्रुप आपण बघतोय डेटा ट्रान्सफर ग्रुप. आता इकडे लक्ष द्या.
यातली पहिली इन्स्ट्रक्शन असणार आहे MOV मीन्स मूव. आता डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन याचं मिनिंग जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर याच्यामध्ये आपण ज्या काही इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत त्या तुम्हाला व्यवस्थित समजतील. आता डेटा ट्रान्सफर म्हणजे काय तर सिंपल मिनिंग आहे याचं. डेटा काय केला जातो ट्रान्सफर केला जातो. एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे काय केला जातो डेटा ट्रान्सफर केला जातो. आता ते पॉईंट्स कोणते आहेत हेही तुम्हाला समजायला हवं की असं नाही आहे की इथून डेटा उचलायचा आणि तिथं टाकायचा. कम्प्युटरमध्ये ज्या वेळेला तुम्ही डेटा ट्रान्सफर करता त्यावेळेला तो कम्प्युटर पुरताच मर्यादित असणार आहे. का असं आहे कम्प्युटरमधला डेटा तुम्ही काढलाय आणि तो एखाद्या ट्रान्सपोर्ट मीडियमचा वापर करून दुसरीकडे शिफ्ट केलाय. पॉसिबल आहे का हो हे नाही आहे पॉसिबल. मग इथं सुद्धा तेच आहे की इथं आपल्याला काय करायचं आहे डेटा ट्रान्सफर करायचं आहे. पण डेटा ट्रान्सफर कुठून आणि कसा केला जातो तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं मी काही गोष्टी क्लिअर करते. डेटा ट्रान्सफर कुठून कुठं होऊ शकतो तर इथं मी मगाशी सांगितलं की आपण जे ऑपरंड वापरणार आहोत ते ऑपरंड आपल्याकडे फक्त 3 टाईप्सचे आहेत. एक तर ऑपरंड रजिस्टर असू शकतो, दुसरा इमिजिएट डेटा असू शकतो किंवा तिसरा ऑपरंड आहे मेमरी अलोकेशन. या तिघांच्या मध्येच आपल्याला काय करायचं आहे हे सगळं प्रोग्रामिंग करायचं आहे. आता डेटा ट्रान्सफरमधली पहिली इन्स्ट्रक्शन जी आहे ती मूव इन्स्ट्रक्शन. त्याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो आहे MOV आणि त्याचं मिनिंग काय आहे मूव इन्स्ट्रक्शन. आता याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की इथं डेटा काय केला जातो मूव केला जातो किंवा इथं त्याला कॉपीसुद्धा म्हटलं जातं. एका ठिकाणाहून डेटा दुसऱ्या ठिकाणी काय केला जातो कॉपी केला जातो. मग इथं काय केला जातो तर एक सोर्स दिला जातो आणि एक डेस्टिनेशन दिला जातो. कारण तुम्ही जो डेटा ट्रान्सफर करणार आहे तो त्याच्यासाठी एक सोर्स तुम्हाला डिफाईन करावा लागणार आहे आणि तो डेटा कुठं पोहोचवायचा आहे त्याचं डेस्टिनेशनही तुम्हाला तिथं डिफाईन करावं लागणार आहे. आता ही जी मूव इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन कशी आहे तर ही सिंगल बाईट इन्स्ट्रक्शन आहे. मूव इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिंगल बाईट इन्स्ट्रक्शन आहे. आत्ताच आपण शिकलो की इन्स्ट्रक्शनचे फॉर्मॅट्स काय. मग याच्यासाठी जी मेमरी अलोकेट केली जाणार आहे ती एक ब्लॉक मेमरी अलोकेट केली जाणार आहे की ज्याच्यामध्ये OP कोड आणि ऑपरंड स्टोअर केला जाईल. आता इथं तुम्हाला काय करावं लागतं तर प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा एक फॉर्मॅट ठरलेला आहे. तो फॉर्मॅट राईट डाऊन करावा लागतो. आता त्याचा फॉर्मॅट बघा काय आहे. कोणतीही इन्स्ट्रक्शन तुम्ही राईट कराल त्याला पहिल्यांदा येतो त्याचा OP कोड, सेकंड वन येतं ते येतं त्याचं ऑपरंड आणि थर्ड वन येतं ती बाईट. याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येतात. त्याला कोणतीही इन्स्ट्रक्शन जर असेल तर त्या इन्स्ट्रक्शनसाठी तुम्हाला हे 3 कॉलम तिथं लिहावे लागणार आहेत. आता यातला पहिला कॉलम कसा राईट डाऊन करायचा सांगते. आता OP कोड म्हणजे काय तर त्या इन्स्ट्रक्शननं कोणती टास्क परफॉर्म करायचं आहे ते म्हणजे त्याचा OP कोड. आता ही जी याला इन्स्ट्रक्शन दिली जाते त्याला त्याचा शॉर्ट फॉर्ममधलं जे नेम आहे ते काय असतो त्याचा OP कोड म्हणजे MOV हा काय झाला त्या इन्स्ट्रक्शनचा OP कोड झाला. बघा खूप इझी आहे हे. फक्त तुम्ही जर केअरफुली हे सगळं लिसन केलं तर इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन करणं डिफिकल्ट नाही आहे. आता ऑपरंड. आता डेटा इथं काय केला जातो ट्रान्सफर केला जातो. आता डेटा ट्रान्सफर 3 गोष्टीमध्येच केला जाणार आहे. एक पॉसिबिलिटी काय असणार आहे एका रजिस्टरकडून दुसऱ्या रजिस्टरकडे डेटा ट्रान्सफर केला जाईल. दुसरी पॉसिबल कॉम्बिनेशन काय असणार आहे तर एका रजिस्टरमधला डेटा मेमरी ॲड्रेसवरती कॉपी केला जाईल आणि तिसरं पॉसिबल कॉम्बिनेशन काय असू शकतं तर मेमरी ॲड्रेसमधला डेटा रजिस्टरमध्ये कॉपी केला जाईल. बघा याच्यामध्ये 3च टाईप आहेत किंवा 3च पॉसिबल कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. एक तर रजिस्टर टू रजिस्टर तुम्ही डेटा मूव्ह करू शकता. सेकंड पॉसिबल कॉम्बिनेशन काय असू शकतं तर एका रजिस्टरमधला डेटा तुम्ही एखाद्या मेमरी ॲड्रेसवरती कॉपी करू शकता आणि तिसरं पॉसिबल कॉम्बिनेशन काय आहे तर मेमरी ॲड्रेसवरती असलेला डेटा तुम्ही रजिस्टरवरती पाठवू शकता. आता तेच आपल्याला काय करायचं आहे इथं राईट डाऊन करायचं आहे. मग पहिलं पॉसिबल कॉम्बिनेशन काय असणार आहे तर RS and RD. आता ह्या RS आणि RDचं मिनिंग काय आहे ते आपण बघूया. आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची असणार आहे सिंगल बाईटची. त्याच्यानंतर अजून डेटा कसा मूव्ह होऊ शकतो मूव्ह RD टू M आणि थर्ड मूव्ह
M to RS. आता ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या 1 बाईटच्या इन्स्ट्रक्शन आहेत. आता याचं मिनिंग थोडंसं व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. आता RS आणि RD म्हणजे काय बघा. आता डेटा पहिल्यांदा काय केला जातो तर सोर्सकडून डेस्टिनेशनकडे जाणार आहे, बरोबर आहे ना. ज्याला तुम्ही एखादं कुरिअर करता त्याला सोर्स हा तुम्ही असता आणि ज्याला ते कुरिअर पाठवायचं आहे तो काय असतो, डेस्टिनेशन असतो. इथं सुद्धा ज्याला तुम्ही डेटा कॉपी केला जातो त्याला एका सोर्सकडून डेटा कॉपी केला जातो आणि तो काय केला जातो, डेस्टिनेशनला पोचवला जातो. मग इथं RS आणि RD म्हणजे काय बघा. RS म्हणजे सोर्स रजिस्टर, इथं आरचं मिनिंग काय आहे, रजिस्टर. आणि RD म्हणजे काय आहे, डेस्टिनेशन रजिस्टर. आणि M म्हणजे काय तर मेमरी अलोकेशन किंवा मेमरी ॲड्रेस. या पद्धतीनं प्रत्येक इन्स्ट्रक्शनमध्ये आता हे शॉर्ट फॉर्म आपल्याला ऑपरंडमध्ये वापरावे लागणार आहेत. RS म्हणजे काय, RD म्हणजे काय आणि M म्हणजे काय. हे जे स्पेसिफिकेशन्स आहेत हे तुमच्या डोक्यामध्ये एकदा फिट करून घ्या की RS म्हणजे काय असणार आहे तर सोर्स रजिस्टर असणार आहे की ज्याच्याकडून डेटा पाठवला जाईल. आणि RD म्हणजे काय असणार आहे तर डेस्टिनेशन रजिस्टर की जिथं डेटा काय केला जाईल, पोचवला जाईल. आणि M म्हणजे काय असणार आहे तर मेमरी ॲड्रेस असणार आहे. मग आता पहिली केस बघा, मूव RS RD. आता हे ज्याला तुम्ही रीड कराल त्याला डेटा कसा ट्रान्सफर केला जातो बघा. पहिल्यांदा तुम्हाला डेस्टिनेशन रजिस्टर दिलं जातं आणि त्याच्यानंतर काय केला जातो, सोर्स दिला जातो. म्हणजे ही इन्स्ट्रक्शन ज्याला एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला RS कडून डेटा कुणाकडे जाणार आहे, RD कडे जाणार आहे. बघा लिहिताना आपण नॉर्मली लिहिणार आहोत पण त्याचं मिनिंग जे आहे ते मिनिंग वेगळं आहे. राईट हँड साईडकडून डेटा कुठे केला जातो तर लेफ्ट हँड साईडला. मग इथं सोर्स रजिस्टरकडून डेटा डेस्टिनेशन रजिस्टरकडे जाणार आहे. सेकंडमध्ये काय सांगितलं आहे तर MRD म्हणजे इथं मेमरी ॲड्रेसकडून डेटा कुठं जाणार आहे, रजिस्टर डेस्टिनेशन जे आहे तिथं जाणार आहे. आणि थर्ड जे आहे ते आहे RSM म्हणजे सोर्स रजिस्टरकडून डेटा कुठं ट्रान्सफर केला जाणार आहे, मेमरी अलोकेशन. आता याचं एक्झाम्पल बघा काय आहे, मूव A B. बघा मी हे एक्झाम्पल लिहिलं आहे. आता हे तुम्ही रीड करत असताना कसं रीड करणार आहे हो तर कॉपी कंटेंट्स ऑफ रजिस्टर B टू रजिस्टर A. बघा अगदी मिनिंग सोपं आहे. याच्यासाठी तुम्ही कॉपी हा वर्ड यूज करू शकता किंवा मूव हा वर्ड यूज केला तरी नो इश्यू. आता इथं ज्याला या पद्धतीची मी इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन करते त्यावेळेला B मधला जो काही डेटा असेल तो काय केला जाणार आहे, A ह्या रजिस्टरकडे पाठवला जाणार आहे. किंवा अजून एखादं एक्झाम्पल मी इथे याचं मिनिंग राईट डाऊन करते, कॉपी कंटेंट्स ऑफ B टू A. B मधला कंटेंट काय करा, A मध्ये कॉपी करा. अजून आपण हे कसं लिहू शकतो तर मूव सेकंड फॉर्मचा आपण राईट डाऊन करूया. मूव RD म्हणजे डेस्टिनेशन रजिस्टर. रजिस्टर्स कुठले आहेत, A B C D E H L एवढे रजिस्टर्स आपण यूज करू शकतो. मग डेस्टिनेशन रजिस्टर मी सांगितला C. आणि M म्हणजे काय सांगायचं आहे हवं तुम्हाला, मेमरी अलोकेशन. मी इथं मेमरी अलोकेशन लिहिलं 2050. तुम्ही मेमरी अलोकेशन काहीही देऊ शकता, त्याच्याबद्दल कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. कोणतंही 4 डिजिटचं तुम्ही मेमरी अलोकेशन देऊ शकता. मग ह्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग काय होईल हो तर 2050 हा जो मेमरी ॲड्रेस असेल त्याच्यावरचा डेटा काय कर तर ह्या रजिस्टर C मध्ये कॉपी कर. बघा किती इझी आहे. त्या इन्स्ट्रक्शनवरून तुम्हाला मिनिंग लिहिता आलं पाहिजे. आता एक्झामला ज्याला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याला डायरेक्टली मूव इन्स्ट्रक्शन असं विचारलं जात नाही तर तिथं तुम्हाला या पद्धतीचं एक्झाम्पल दिलं जातं आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे की ती इन्स्ट्रक्शन्स कोणत्या टाईपमध्ये आहेत. मग ज्याला मला असं एक्झाम्पल एखादं दिलं जातं MOVC 2050 त्याला तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे की इन्स्ट्रक्शन कोणत्या टाईपची आहे तर ही इन्स्ट्रक्शन मूव टाईपची आहे म्हणजेच ती डेटा ट्रान्सफर आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय तिथं राईट डाऊन करावं लागेल की ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे, फर्स्ट बाईट आहे, सेकंड बाईटची आहे का थर्ड बाईटची आहे.
ते राईट डाऊन करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला राईट डाऊन करावा लागतो तो हा चार्ट की ज्याच्यामध्ये OP कोड येतो, ऑपरंड येतं आणि बाईट येतं. आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याचं एक शॉर्ट फॉर्ममध्ये तिथे तुम्हाला मीनिंग लिहावं लागतं की इथं काय केलेलं आहे तर 2050 हे जे मेमरी अलोकेशन आहे त्या मेमरी ॲड्रेसवरचा जो काही डेटा असेल तो काय केला जातो C रजिस्टरमध्ये कॉपी केला जातो. बघा लक्षात घ्या, हे जास्त डिफिकल्ट नाही आहे, पण आता आपण मायक्रो प्रोसेसर स्टडी करत आहोत तर याच्यामध्ये काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आणि त्या खूप इंटरेस्टिंगसुद्धा असणार आहेत. ही इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बघितली का तुम्ही की आता याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट केलेलं आहे किंवा डेटा जो मूव्ह केला जातो तो कुठून कुठपर्यंत तुमचा डेटा हा मूव्ह केला जाणार आहे. आजचं जे लेक्चर आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. नेक्स्ट कंटेंट जो आहे की ज्याच्यामध्ये आपण अजून डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत त्या नेक्स्ट लेक्चरला आपण शिकूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.